श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. मी असं का म्हटले आज तर आपण श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाबद्दल भरपूर ऐकून आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचे पारायणही भरपूर जण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, संतान प्राप्तीसाठी त्यातील एखादा अध्याय असेल आणि तो जर तुम्ही वाचला, मी जर म्हणाले तुम्हाला संतान प्राप्ती होईल आणि तर तो अध्याय आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, श्रीपादांचं चरित्र एवढं सुंदर आहे, मराठीमध्ये आहे, समजतंही सगळ्यांना. आणि असं म्हणतात की जो व्यक्ती त्या ग्रंथाचे पारायण करल त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभ महाराज दर्शन देतात. तर हो, तर असंच काही आहे आणि त्यामध्येच आपल्याला अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे. त्यातीलच अध्याय 8वा हा संतान प्राप्तीसाठी आहे. त्यामध्ये असं दिलंय की जो व्यक्ती हा अध्याय मनोभावे वाचेल, ज्याचं नित्य पठन होईल, म्हणजे खंडन न पडता तो नित्य पठन करेल, त्याला महाराजांची कृपा होऊन संतान प्राप्ती होईल, असं त्या अध्यायात दिलेलं आहे. आणि तुम्हाला हा अध्याय आता वाचायचा कसा हेच मी आज सांगणार आहे. तुम्ही ही सेवा मनोभावे करा. आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे खूप पवित्र ग्रंथ आहे. त्याला आपण दिवसभरामध्ये केव्हाही हात लावू शकत नाही. तर तुम्हाला करायचं काय आहे, जेव्हा तुमची आंघोळ वगैरे होईल, देवपूजा होईल, त्यानंतरच तुम्ही लगेच अध्याय 8वा वाचून घ्यायचा आहे. दिवसभरात वाचायला चालणार नाही, जेवण करून अध्याय वाचायला चालणार नाही. तुम्हाला नियम पाळूनच अध्याय वाचणं आहे. आता हा अध्याय वाचत असताना आपल्याला नियम काय पाळायचे आहे? नियम अध्यायाला काही नाहीये, कारण की ही आपली नित्य सेवा आहे. त्यामुळे अध्यायात नियम वगैरे काही नाहीये. फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल त्या दिवशी हा अध्याय वाचायचा नाहीये. फक्त एवढाच नियम आहे. आणि हा अध्याय आपण जसं जसं वाचायला सुरुवात करू, जेवढे आपले दिवस होत अध्याय वाचणं होईल, तशी तशी तुम्हाला श्रीपादांची कृपा तुमच्यावर होते, याचा अनुभव यायला लागेल. प्रत्येक जण म्हणतो की हा अध्याय वाचा, ते अध्याय वाचा, पण श्रीपाद श्री वल्लभ हा इतका पवित्र ग्रंथ आहे. एकदा जर तुम्ही याचं पारायण केलं तर तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. संतान प्राप्तीतील अडचणी दूर व्हायला लागेल. तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये जे मार्ग तुमचे बंद झाले ते मिळायला सुरुवात होईल. तुमच्या ट्रीटमेंटला सपोर्ट होईल. फक्त तुम्ही अध्याय जास्त मोठाही नाहीये, शिवाय मराठीत आहे. तर अध्याय हा वाचायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल व्हायला सुरुवात होईल. सेवा अतिशय छोटी आहे आणि मेन म्हणजे जरी सेवा छोटी असली पण तिचा इफेक्ट खूप मोठा आहे. तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या नित्यसेवेमध्ये हा अध्याय ऍड करून वाचायला सुरुवात करा. पूर्ण श्रद्धेने वाचा. तुम्ही संकल्पयुक्तही वाचू शकता किंवा फक्त तुम्ही नित्यसेवेतही वाचू शकता. फक्त महाराजांना प्रार्थना करायची की मी हा अध्याय जो आहे तो संतान प्राप्तीसाठी वाचते, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझी रिकामी कूच भरून द्या. एवढं तुम्ही महाराजांना प्रार्थना केली, बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.